प्रसन्न जीवन अर्थात सर्व प्रकारच्या नैराश्यापासून मुक्ती. नैराश्य हा एक भाव आहे, तो एक मूड आहे. माणूस म्हणतो आज मला मूड नाही. या म्हणण्याचे अनेक अर्थ असतात. जेव्हा मन निराश बनतं त्यावेळी काहीतरीच वाटतं किंवा काहीच वाटत नाही. निराशेलाच डिप्रेशन म्हणतात. उदासीनता किंवा शून्य मनस्कता असंही म्हटलं जातं. निराशेनं मन कशातच रमत नाही, गमत नाही. सगळा रस आटून जातो, सगळं नीरस वाटतं. नैराश्यालाच मेलंकोलिया असं म्हणतात. ग्रीकाने हा शब्द दिलेला आहे. शरीरामध्ये वाईट द्रव्यांचं मैलकोल अतिरिक्त प्रमाण झालं की मेलंकोलिया होतो. मेलंकोलिया याचा अर्थ दूषित जीवनरस, जीव रासायनिक असंतुलन. दीर्घकाळ एकाच स्वरूपाचं काम असेल, काही बदल नसेल, रहाटगाडग्यासारखं तेच जीवन असेल तर कधी कधी मन निराश बनतं. काही करू वाटत नाही, मन कुठेच लागत नाही, गमत नाही, उदास उदास वाटतं, कशातच लक्ष नसतं. जणू काय मन रुसून बसल्यासारखं होतं. अशी अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात अनेकदा येत असते. पण काही काळ गेला की ही अवस्थाही जाते. मन पूर्वपदावर येतं, कामात लक्ष घालतं, काम खोळंबतील म्हणून पुन्हा वेगानं करू लागतं. जगात त्याला काहीतरी मिळवावं वाटतं. निराशपणाची ही जी अवस्था आहे ती फार काळ टिकत नाही. 10-15 दिवस किंवा काही जणांच्या बाबतीत जास्तीत जास्त महिनाभर टिकते. मग पुन्हा चैतन्य निर्माण होतं, उत्साह येतो, अंगात जोम येतो, नव्या धडाडीने कामाला सुरुवात होते. दिवसभर काम करीत असताना अनेक प्रसंग येत असतात. वाईट परिणामांना समोर जावं लागतं, त्यामुळं मूड खराब होतो. सकाळी सकाळी थोडी जरी कटकट झाली तरी सगळा दिवस खराब होतो. तर कधी अपेक्षेप्रमाणे काम झालं नाही तर मन निराश बनतं, सर्व उत्साह मावळतो. असे प्रसंग वारंवार येत असतात, पण ते थोडा वेळ टिकून राहतात. ही निराशा आपोआप मावळते. जसं पाण्यावर तेलाचा थेंब टाकला की ते पाण्याचा पृष्ठभाग व्यापते, तसे मनावर एखादा विरुद्ध प्रसंग गुजरला की मनाच्या पृष्ठभागावर निराशेचा तवंग जमू लागतो. मानवी मनाच्या भावनांना अनेक प्रकारच्या छटा असतात. तशी उदास भाव ही एक छटा आहे. उदास भावाने मनाचा रंगच बदलतो. या निराशेचा प्रत्येकाला अनुभव असतो. त्याविषयी काळजी करण्याचे काही कारण नसते. अनेक लोक असे आहेत की त्यांना तीव्र स्वरूपाची निराशा असते. त्यांच्या मनातून निराशा जातच नाही. मनामध्ये दीर्घकाळ निराशा रेंगाळत राहते. या प्रकारची निराशा मानवी जीवनात उतरली की त्याला कशातच राम वाटत नाही. सगळंच निरर्थक वाटतं. जीवन जगणं हे एक ओझं होतं. त्याला कशाचा आनंद घेता येत नाही. कोणत्याच गोष्टीने मन फुलत नाही. दृष्टिकोन नकारात्मक बनतो. जीवनाचं ओझं बाळगीत कसं तरी पाय ढकलीत ते जीवन रेटीत राहतात. जीवनावर प्रेम करणं दूरच, पण जीवनच त्यांना नकोसं वाटू लागतं. ही तीव्र स्वरूपाची व दीर्घकाळ टिकणारी जी अवस्था आहे ती फार वाईट आहे. जीवनात आनंद न घेता आल्यामुळे वैफल्यग्रस्ततेमध्ये तो आक्रसून जातो. कोणत्याच कामात मन रमत नाही आणि कामही दर्जात्मक होत नाही. फक्त पाट्या टाकायच्या म्हणून काम उरकलं जातं. निराशेचा झटका येण्याचं प्रमाण फार प्रचंड आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे हे प्रमाण 15% आहे, तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण सुमारे 20% इतके आहे. भारताची लोकसंख्या 110 कोटी जर धरली तर सुमारे 16.5 कोटी लोक निराशेनं ग्रासलेले आहेत. जगाचा विचार केला तर सुमारे 1 अब्ज लोकांना या जगात जगण्यात रामच वाटत नाही. तुमच्या ऑफिसमध्ये जर 100 लोकांचा स्टाफ असेल तर त्यामध्ये 15 ते 20 लोकांना निराशा वाटत असते. याशिवाय आर्थिक कुचंबना, अपयश, दारिद्र्य असल्या वैयक्तिक गोष्टी जितक्या जास्त असतील तितकी निराश लोकांची संख्या वाढते. लढाई, दुष्काळ, भूकंप अशा आपत्तीकाळी ही निराशेचं व निराश लोकांचं प्रमाण वाढलेलं आढळून येतं. निराशा ही अंतर्मनातून वर येते. नेनिवेमध्ये अजानता तिचा उगम होतो. कधीकधी निराशा वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होते. बरी न होणारी सर्दी, सांधे दुखणं, डोकं दुखणं, पोट दुखणं, अंग दुखणं, हातपाय गळून जाणं, शक्तिक्षय झाल्यासारखं होतं. ही निराशा वेगळ्या रूपानं अवतरते
म्हणून तिला मास्क्ड डिप्रेशन किंवा मुखवटाधारी निराशा असं म्हणतात. निराशेमध्ये नेमकं काय होतं? निराश वाटतं म्हणजे नेमकं काय काय होतं त्याचं वर्णन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. कुणाला यातील एखादं लक्षण असेल तर कुणाला लक्षण समूह जाणवेल. निराशेला, निराश भावाला तसं शब्दात व्यक्त करणं अवघड आहे. पण निराश झाल्यानंतर काय काय वाटतं हे आपल्या शब्दात सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे. माणूस म्हणतो, आज कसंसंच वाटतं किंवा कसनुस होते. या शब्दाचा काय अर्थ होतो? पण तो आपल्याला समजतो. त्याचं कारण आपणासही असा अनुभव कधीतरी आलेला असतो. निराशेची लक्षणं पहा. निराशेमध्ये उदासीनता येते. कशातच गंमत वाटत नाही, रस वाटत नाही, सगळं निरस होतं. मन स्तब्ध होतं, विचार कुंठित होतात, पुढचं काहीच सुचत नाही, मन बधीर होतं. जीव कशातच रमत नाही, गमत नाही, कसं तरीच वाटतं. जीवन उसवल्यासारखं होतं, मन खट्टू होतं, सर्व उत्साह मावळतो, काही करावंसंच वाटत नाही. मनाला कंटाळा जाणवतो, मरगळ येते, शरीर गळून जातं, अवसान संपल्यासारखं होतं, शक्ती क्षीण झाल्यासारखं वाटतं, काहीच करावंसं वाटत नाही. वैफल्य, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन व बोरडम येतो. जीवनाची चवच नाहीशी होते. जीवन एक ओझं वाटतं. वेळ जाता जात नाही. मानसिक वेळ वाढतो, मोठा वाटतो. जसं प्रियकर प्रेयसीची वाट पाहताना एक क्षण युगासारखा मोठा वाटतो, तसं उदासीनतेमध्ये काळाचं परिमाण वाढतं. भीती व क्रोधामध्ये शक्तिसंचय होतो, शक्ती एकत्र जमा होते. पण नैराश्यामध्ये शक्ती क्षीण झाल्यासारखी होती, शक्ती मरगळून जाते. ढिलेपणा वाढतो, गबाळेपणा वाढतो. स्वच्छता अस्वच्छता याविषयी त्याला काही वाटत नाही. शरीराकडेही लक्ष द्यावे वाटत नाही. दाढी वाढली असली तरी ती करावीशी वाटत नाही. काही करावं अशी त्याची इच्छाच होत नाही. विमनस्कता येते, मन शून्यात जातं. व्यक्ती जीवनाकडे पराभूत नजरेने पाहते. जीवन गुदमरून जातं. अस्तित्व भारवाही वाटतं. आपण धरणीला भार आहोत, आपल्यात काही अर्थ नाही असं वाटत राहतं. मन गढूळ बनतं. उदासीनतेचा तवंग मनावर जमतो. त्यातून बाहेर प्रकाश पडत नाही व बाहेरून आत काही उतरत नाही. सगळं जिथल्या तिथं थांबतं. बाह्य गोष्टींचा काही परिणाम होत नाही. त्याला सौंदर्याचा आस्वाद घेता येत नाही. खरं तर काहीच सुंदर दिसत नाही. सुंदर वस्तूतील सौंदर्य त्याला खुणावत नाही. सर्व भावना मरून गेल्यात असं वाटतं. कशाचा राग नाही, लोभ नाही, आसक्तीही विरून जाते. कशाची ओढ राहत नाही. जीवनाचा आनंद घेता येत नाही. कशातच आनंद वाटत नाही. आनंददायी घटना घडली तरी तिचा आनंद घेता येत नाही. प्रचंड निरुत्साह येतो. नकारात्मक विचार मनात येत राहतात. जगाविषयी, लोकांविषयी व घटनांविषयी नकारात्मक दृष्टिकोन बनतो. चांगली गोष्ट दिसली तरी तिच्यातील दोष दिसू लागतात. फुलाऐवजी त्याच्या मागे असणाऱ्या काट्याकडेच लक्ष जाते. जीवनात एकसुरीपणा येतो. त्यामुळे कंटाळवाणेपणा वाटत राहतो. जगात रामच राहिला नाही असं वाटतं. जगण्यात काहीच अर्थ नाही. सर्व काही निरर्थक आहे. अस्तित्व मिटवून घ्यावं असं वाटतं. अस्तित्वच नकोसं होतं. मृत्यूचे विचार मनात घोंगावत राहतात. आत्महत्येचं मनात येतं. वैफल्यग्रस्त व्यक्ती निराशेच्या झटक्यात आत्महत्याही करू शकते. मन अत्यंत हळवं होतं. पटकन रडू कोसळतं. अत्यंत वाईट वाटतं. खिन्नता येते. सगळा काही वैताग वाटतो. माणूस त्रागा करून घेतो. चिडचिड सुरू होते. संताप येतो. आदळआपट करतो. थोड्याशा गोष्टीचा बाऊ केला जातो. मन उदास झाल्याने सैरभैर होते. एकाग्र होत नाही. मन दुबळं बनतं. स्मरणशक्ती क्षीण होते. आपल्याला काय करायचंय हेच विसरून जातं. काळजी दाटून येते. थोड्याशा घटनेनं मन हादरून जातं. चिंतातूर बनतं. आबोल व घुमे बनतं. निराशा मनात अंधाऱ्या काळोखासारखी पसरते. थकवा येतो. सुस्ती, तंद्रा येते. निरुत्साहही वाढतो. कुणीतरी हाक मारल्यासारखे, कोणतरी दिसल्यासारखे स्मरणभास होतात. व्यक्ती मनातल्या मनात बोलते व तिला वाटते, मी हे आत्ताच समोरच्या व्यक्तीला सांगितले आहे. कामात चुका होतात. अपराधीपणाची भावना निर्माण होते. गिल्टी वाटतं. रिकामेपणा जाणवतो. जीवनात पोकळी निर्माण होते.
निराशा कधीही एकटी असत नाही. तिच्याबरोबर ती अनेक मित्रमैत्रिणी घेऊन येते. भय, चिंता, मंत्रचळ, चिडचिडपणा व क्रोध हे तिच्या जोडीदारांनीही तिच्यासोबत असतात. वरील लक्षणं ऐकून यातील कुठली ना कुठली भावना तुम्हास कधीतरी झाल्याची आढळली असेल. मात्र तो भाव नंतर लगेच नाहीसाही होतो. निराशा ही पाण्यावरील तवंगाप्रमाणे असते. ज्या क्षणी तेलाचा थेंब पडतो त्या क्षणी पृष्ठभागावर तो पसरतो, पण हळूहळू वाऱ्याच्या झुळकीने किंवा इतर गोष्टी पाण्यात पडत राहिल्या तर तरंग निर्माण होत राहतात व तो तेलाचा तवंग दूर कोपऱ्यात एकत्र जमा होतो व पृष्ठभाग मोकळा होतो, स्वच्छ होतो. तेलाच्या थेंबाप्रमाणेच मनात एखाद्या घटनेचा वा प्रसंगाचा अनिष्ट संस्कार उमटला की निराशा भाव पसरतो. पण इतर घटनाही घडत असतातच. नंतरच्या अनेक घटनांनी व काळाने तो भाव हळूहळू नाहीसा होतो व मन स्वच्छ होते. अशा स्वरूपाची निराशा ही तात्पुरती असते. याची काळजी करण्याचे काही कारण नसते. मात्र जेव्हा असे निराशेचे भाव वारंवार सदोदित घडत गेली तर ते मनाच्या सवयीचं होतं. नंतर मन सवयीनं निराश बनतं. एकच गोष्ट वारंवार घडली तर त्याची सवय बनते. वारंवार निराशा पसरत राहिली तर मनच निराशाग्रस्त बनतं. ती सवय बनून निराश असणं हाच स्वभाव बनतो. जसे पाण्यावर जर सारखे तेलाचेच थेंब पडत राहिले तर एक तवंग जाऊन लगेच दुसरा येतो, तो कोपऱ्यात जाऊन बसेपर्यंत लगेच पुढचा येतो. असे सातत्याने होत राहिले तर सर्व पाण्यावर तेलाचा तवंग दाट बनतो. मग किती जरी हवा आली तरी तो तवंग बाजूला सरकत नाही. मग त्याचेच तरंग बनू लागतात. पाण्याऐवजी त्याच्याच लाटा उठू लागतात. निराशेचं नेमकं तसंच होतं. घडणाऱ्या घटनेतून माणूस अधिकाधिक निराश बनत जातो. त्याला काहीच चांगलं दिसत नाही. दृष्टिकोनच नकारात्मक बनून तो स्थिरावतो. निराशाजनक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. त्या प्रसंगांची वारंवारिकता वाढली की त्याला मन 3 प्रकारे वागू लागतं. म्हणजे मन 3 प्रकारे प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देत राहतं. निराशाजनक प्रसंग आला तर तो अहमला, व्यक्तिमत्वाला खाली दाबत असतो, हैराण करीत असतो. अशा वेळी सकारात्मक व्यक्तिमत्वाचा माणूस असेल तर त्या निराशेच्या प्रसंगातून उसळी मारून वर येतो, निराशेवर स्वार होतो आणि निराशेनं जितका खाली जातो, खचतो, त्याच्या डब्बल वर उसळी घेऊन उत्साहाने अधिक नेटाने कामाला लागतो. तो निराशेवरच आरूढ होतो आणि पुढचे काम त्याच्या दुप्पट वेगाने करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण घेता येईल. राजा जयसिंगाबरोबर पुरंदरचा तह झाला आणि 23 किल्ले तहात गमवावे लागले. शिवाय औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जावे लागणार होते. आग्र्याला जाणे म्हणजे लांडग्याच्या कळपात जाण्यासारखे होते. किती मोठा मानहानिकारक आणि जीवितहानिकारक प्रसंग होता. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, तिथून निष्ठून आलेच, पण त्यांनी तहात गेलेले 23 किल्ले फक्त 3च वर्षात परत मिळवले. शिवाय आणखीही भूप्रदेश स्वराज्यात सामील केला. या ठिकाणी दुबळ्या मनाचा माणूस असता तर त्याने औरंगजेबाने मारण्याआधीच आत्महत्या केली असती. पण शिवाजी महाराज दुप्पट उत्साहाने कामाला लागले. ते निराशावर आरूढ झाले व यश प्राप्त केले. निराशाजनक प्रसंगांची पुनरावृत्ती होत राहिली तर मन थोडे कणखर व बेफिकीर असेल तर त्याला त्याची सवय बनते. म्हणजे निराश होण्याची सवय नव्हे तर निराश प्रसंगाला तोंड देण्याची सवय लागते व ते त्याविषयीच्या संवेदना कमी करते. ते बोथट बनते. निराशाजनक प्रसंगाचे नंतर त्याला काहीच वाटत नाही. संवेदनाहीन होते, निबर बनते. जसे एखाद्या अवयवाचा सतत वापर जास्त प्रमाणावर केला तर त्याला घटे पडतात. शेतकऱ्याच्या हाताला घटे पडतात. काम करून करून हात निबर होतात. सराव नसलेले हळवे हात असतील तर त्याने थोडे जरी शेतातले काम केले तर त्याच्या हाताला फोड येतात. पण ज्याच्या हाताला घटे पडलेले असतात त्याच्या हाताला फोड येत नाहीत. सारखे मांडी घालून बसणाऱ्याच्या पायाच्या घोट्याला आणि आणखी कुठं कुठं घटे पडलेले असतात. मनाचंही तसंच होतं. एकाच प्रकारच्या प्रसंगाला सारखं तोंड देण्याचे प्रसंग आले तर ते निबर बनून जातं. मनालाही घटे पडून जातात. ते त्याविषयीच्या संवेदना हरवून बसतं. अशा घटे पडलेल्या मनाला मग त्याचं काहीच वाटत नाही. त्या प्रसंगानं ते बावरून जात नाही व तो प्रसंग जास्त मनाला लावूनही घेत नाही. मन मग ती परिस्थिती स्वीकारतं. मग तसल्या प्रसंगानं ते फार रिॲक्ट होत नाही. क्षणकाल तो भाव चाटून जातो पण पुन्हा ते मूळ पदावर येतं. हसू आणि असू
या एका वेळी जाणवणारे अनेक लोक भेटू शकतात. बहुतेकांच्या जीवनात असंच हसू आणि असू एकत्र असतं. आजाच्या मृत्यूचं दुःख असतं आणि एकीकडे नातवाच्या जन्माचा आनंद असतो. जीवन हे असंच आहे. माणसं फारच समंजस असतात. ते हे सगळं जाणून असतात. म्हणून म्हाताऱ्याच्या मृत्यूनं धाय मोकलून रडतील आणि नातवाचं बारसं स्पीकर लावून साजरं करतात. माणसं अशी वागतात, म्हणूनच ते व्यवस्थित जिवंत राहतात. माणसानं हे शहाणपण निसर्गाशी झगडा करून मिळवलं आहे. अशा निराशेचा हा खेळ चालणार हे त्याला माहीत असतं आणि ते तो खेळ खेळत राहतात. सर्वसामान्य माणसं अशीच वागतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, मढे ठेवून करीती पेरणी, म्हणजे मढे घरात तसेच झाकून पेरणी करतात. याला मायाहीनताही म्हणता येत नाही व स्वार्थीपणाही म्हणता येत नाही. याला जगण्यासाठीचं व्यावहारिक शहाणपण म्हणता येईल. हे शहाणपण माणसानं मिळवलं आहे. तो अनेक बाबतीत निबर झालाय, संवेदना हरवून बसलाय. म्हणूनच आज जसा जगतोय तसाच तो आहे. संवेदना असत्या तर एकतर तो अत्युच्च स्थानी गेला असता किंवा हळवेपणानं गर्तेत तरी रुतून बसला असता. माणसाचं आजचं जे रूप आहे त्याचं कारण त्याची ही बोथटता. तिसऱ्या प्रकारे मन वागतं ती परिस्थितीनं, दुष्प्रसंगानं गांगरून जातं. त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती होत राहिली तर निराश बनत राहण्याची सवय लागते आणि त्याचा स्वभावच निराश बनून जातो. दुबळं मन, कमकुवत मन, हळवं मन कोणताही प्रसंग मनाला जास्त लावून घेतं. त्याच्यातून लवकर बाहेर पडत नाही. त्याचाच विचार करीत बसतं, त्याच्याच कल्पना रंगवीत बसतं आणि नंतर तसंच बनतं. ज्या गोष्टीचा आपण सातत्यानं विचार करतो तसेच आपण बनत जातो, तसेच आपण होत असतो. हा एक नियम आहे. निराश मनाचंही तेच होतं. ते निराशेच्या गर्तेतून बाहेर येत नाही. दीर्घकाळ निराशा बाळगून बसतं आणि जास्त निराश होत राहतं. येणाऱ्या निराशाजनक अपयशी प्रसंगाला जे धीटपणे सामोरे जातात, त्याच्यावर आरूढ होऊन दुप्पट उत्साहाने कामाला लागतात आणि यश मिळेपर्यंत थांबत नाहीत, अशी माणसं 1.5 ते 3% असतात. ते अपयशातूनच यश शोधून काढतात. अपयशाला यशाची शिडी बनवतात. निराशाजनक प्रसंगाच्या अनुभवातून नवीन काहीतरी शिकतात आणि पुढे त्याचा उपयोग करून घेतात. ते निराश बनून हाय हाय करीत बसत नाहीत. त्यांचा दृष्टिकोन पूर्णतः सकारात्मक असतो. ते फक्त आशेवर जगतात. निराशा त्यांच्याजवळ थांबतच नाही. ते निराशेच्या काळोख्या रात्रीच्या अंधारात उषःकालाची स्वप्ने पाहत त्यांना साकार करण्याचा प्रयत्न करीत बसतात. अशा प्रकारच्या माणसांना असामान्य माणसे म्हणतात. दुसऱ्या प्रकारची सामान्य माणसे हे बोथट बनतात व मिळेल तेवढं मिळेल तसं सुखदुःख घेत राहतात. निराशाजनक प्रसंगांची सवय करून घेतात व मनाला घटे पडून मन निबर बनते. पुन्हा त्यांना तसल्या प्रसंगाचे फारसे काही वाटत नाही. असा प्रसंग गुदरलाच तर थोडेफार हेलकावे खातात, पण पुन्हा मूळ पदावर येतात. नंतर फारसा त्रास करून घेत नाहीत. कितीही जवळचा अगदी सर्वस्व असलेला माणूस गेला तर त्यावेळी जे दुःख निराशा असते ती हळूहळू कमी होत जाते. काही वर्षे गेल्यानंतर त्याच्या पुण्यतिथीलाच त्याची आठवण होते. अशी माणसे निराशेच्या गुहेत जातात पण पुन्हा वर निघतात. त्याच गर्तेत रुतून बसत नाहीत. अशा स्वरूपाची माणसे साधारणपणे 80 ते 82% आढळून येतात. यांनाच सर्वसामान्य माणसे म्हणतात. तिसऱ्या प्रकारची माणसे निराशेची सवय लावून घेतात. निराशा हाच त्यांचा स्वभाव बनतो. ते निराशेच्या खोल गुहेत जातात व तिथेच घुटमळत राहतात. निराशेच्या गर्तेत रुतून बसतात. ते वर निघण्याऐवजी अधिकाधिक खाली जातात. दीर्घकाल व तीव्र स्वरूपाची निराशा ती ही निराशा होय. यांना अपसामान्य माणसे असे म्हणता येईल. याचे प्रमाण सुमारे 15% आहे. म्हणजे माणसाचे प्रकार असे आहेत. एक असामान्य माणसे म्हणजे ते निराशेवर स्वार होतात आणि यशस्वी होतात. अशा लोकांचं प्रमाण 1.5 ते 3% आहे. दुसरा प्रकार सामान्य माणसे, ते निराशेतून बोथट बनून वर येणारे 80 ते 82% आहेत. आणि तिसरा प्रकार अपसामान्य माणसे, हे निराशेच्या गर्तेत दीर्घकाळ अडकून बसणारे असतात आणि यांचं प्रमाण समाजामध्ये सुमारे 15% आहे. निराशा आणि उदासीनता. निराशा व उदासीनता हे शब्द थोडे समजून घेतले पाहिजेत. कारण यातील उदासीन हा शब्द इतरत्र विशेषतः अध्यात्मात वापरला जातो. ती उदासीनता व या नैराश्यग्रस्त उदासीनतेचा काडीचाही संबंध नाही.
धार्मिक संप्रदायात उदासीन संप्रदाय असे म्हणून घेतात. अध्यात्मातील उदासीनतेचा अर्थ असा आहे. उदासीन म्हणजे उत असीन, उत म्हणजे वर, असीन म्हणजे राहणे. उदासीन म्हणजे सर्वांच्या वर राहणे, सर्वांच्या पलीकडे असणे. व्यवहारात द्वंद्व असतं, सुखदुःखाचं, चांगल्या वाईटाचं, काळोख उजेडाचं असं द्वंद्व असतं. या द्वंद्वाच्या पलीकडे जो जातो, द्वंद्वाच्या वर जो उठतो तो उदासीन होय. दुःखात ज्याचे मन विषण्ण होत नाही, सुखाचे ठाई ज्याला अभिलाषा नाही, तो वितराग भयक्रोध म्हणजे प्रीती, भीती व क्रोध हे ज्याची सुटली त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात, म्हणजेच अध्यात्मातील उदासीन होय. सर्व जगाच्या द्वंद्वाविषयी तो उदासीन होतो. मराठीमधील कवी केशवसुतांनी या अवस्थेचं वर्णन आपल्या झपोरजा नामक एका गुढकुंजनात्मक कवितेमध्ये केले आहे. ते म्हणतात, हर्ष खेद हे मावळले, हास्य निमाले, अश्रू पळाले, कंटकशल्ये बोथटली, मखमालीची लव बठली, काही न दिशे दृष्टीला, प्रकाश गेला तिमिर हरपला, काय म्हणावे या स्थितीला, झपुरजा गडे झपुरजा. हर्षखेद मावळलेल्यास उदासीन असे म्हणतात. सर्व व्यवहार काळाच्या परिघात चाललेले असतात. उदासीन झालेला काळाच्या परिघाच्या बाहेर असतो. तो या विश्वाच्या प्रवाहाबरोबर वाहत नाही. तो स्थिर असतो, शांत असतो, काळाच्या पलीकडे उभा असतो. तो उदासीन होय. त्याचं जीवनाचं भांडं काठोकाठ भरून वाहत असतं. आता दुसरं काही मिळवावं असं त्याला राहतच नाही. जे मिळवल्यानंतर सर्व काही मिळवलं असं होतं तेच त्यानं मिळवलेलं असतं. त्याच्या अस्तित्वातून आनंदाचा झरा धो धो वाहत असतो. तो पूर्ण काम झालेला असतो. आता त्याला काही आशा अपेक्षा राहिलेली नसते. तो उदासीन असतो. अध्यात्मातला हा उदासीन आणि निराशेच्या काळोखात बुडून गेलेला उदासीन यात जमीन आसमानाचे अंतर आहे. तो वरच्या शेवटच्या टोकाला असतो तर हा खालच्या शेवटच्या टोकाला असतो. नैराश्याने त्रस्त झालेल्याचं जीवनाचं भांडं रिकामच असतं. आशा अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून तो उदासीन होतो. हा उदास असतो तर तो वैराग्यपूर्ण असतो. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. निराशा म्हणजे आशा, ज्याला आशा नाही असा. माणूस आशेवर जगतो. एकाच्या सर्व आशा पूर्ण झालेल्या असतात, त्याला कसली आशाच शिल्लक राहिलेली नसते. तर एकाच्या आशा पूर्ण होत नाहीत म्हणून वैफल्यग्रस्त होऊन निराशावादी झालेला असतो. नैराश्याची कारणे. निराश व्हायला अनेक कारणे असतात. निराशेसाठी कोणतंही कारण पुरतं. शेकडो गोष्टी घडत असतात. त्या घटनेला कोणत्या तऱ्हेने प्रतिक्रिया व्यक्त करतो त्याच्यावर भावभावनांचे खेळ चाललेले असतात. घटना, परिस्थिती तीच असते. महत्त्व असते त्याकडे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनास. एकाच घटनेकडे, परिस्थितीकडे किंवा प्रसंगाकडे अनेक नजरेने पाहून त्यात तो सामील होतो व त्याचे सुखदुःख अनुभवित राहतो. निराशेची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही कारणांचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. कारणांचा विचार करीत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक कारण हे अगदी सुट्ट असतंच असं नाही. अनेक कारणं एकमेकात गुंफलेली असतात. तसेच एकाचं एक कारण असू शकतं तर काहींचा कारण समुच्चयही असू शकतो. त्या कारणांचा आपण विचार करू. अपेक्षाभंग होणे. माणूस आशेवर जगतो म्हणजे अपेक्षा ठेवून जगतो. अपेक्षाभंगाचं दुःख फार तीव्र असतं. माणसाला अनेक इच्छा असतात. इच्छेची पूर्ती व्हावी अशी ही इच्छा असते. एका इच्छेचा भंग झाला की दुसरीचाही आपोआप होतो. याला म्हणायची अपेक्षाभंग. अपेक्षाभंगाने आपलं अस्तित्वच गमावलंय असं वाटतं. पोकळ शून्यता निर्माण होते. माणूस खचला जातो. जीवनात अनेक लहान मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीचा प्रेमभंग होतो. घटस्फोट होतात. अपेक्षेप्रमाणे मुले मुली वागत नाहीत. कर्तृत्वहीन नवरा मिळाला, पसंत नसलेली बायको मिळाली तर अनेक लोक झाकोळले जातात. फुकटची बदनामी झाली. सारखी नकारात्मक टीका ऐकायला मिळाली. टोचून बोलणं ऐकावं लागतं. उद्योगात फायदा गृहीत धरलेला असतो आणि बराच तोटा सहन करावा लागतो. मालाची निर्मिती करून मालाला गिराईक मिळेना तरी निराशा येते. ठरवलेल्या अपेक्षेच्या विपरीत घडलं की अपेक्षाभंग होतो व पदरी निराशा येते. दारिद्र्य. दारिद्र्यात दैन्य असतं. लाचारी हळूच येते. अस्मिता जपता येत नाही. अनेक गोष्टी गमवाव्या लागतात. स्वातंत्र्यावर बंधनं येतात.
दारिद्र्याची अवस्था अत्यंत शोचनीय आहे. अनेक प्रयत्नानंही दैन्य दूर होत नसेल किंवा जे करील त्यात आतच जात असेल तर निराशेचं धुकं दाटून येतं. पुढं काही दिसत नाही. मन गारठून जातं. जगण्याची उमेदच हरवून जाते. दारिद्र्याला कंटाळून अनेक जण आत्महत्या करतात. निराशेला कारणीभूत ठरणारा दारिद्र्य हा महत्त्वाचा घटक आहे. सर्वत्र नकार. जिथं जावं तिथं नकार ऐकायला मिळतो. कुठलंच काम होत नाही. शाळा मुळातच कमी शिकलेला असतो. नोकरी मिळत नाही. धंदा करावा तर कमी भांडवलामुळे धंदा तोट्यात येतो. शेती करायला जातो. 4-4 वर्षे दुष्काळ पडतो. करेल त्यात आतच येतो. बुडत्याचा पाय खोलात असं जे म्हणतात त्याप्रमाणे तो खोल रुतत जातो. त्या खोलीमध्ये त्याला निराशा पकडते. काम होण्यासाठी तो अनेक ठिकाणी दगडं मारीत राहतो. मुळात त्याची दगडच थोडी असतात. जेवढी असतात तेवढी सगळी संपतात, पण कुठंच नेम लागत नाही. शेवटी वाटा रिकामा होतो. आता काय करायचं? पुढं अंधार पसरतो. तो अंधार, ते काळोख हे निराशेचं असतं. नैसर्गिक आपत्ती. रोगराई पसरते. ती आटोक्यात लवकर येत नाही. दुष्काळाने कंबरडे मोडते. कधी अतिवृष्टी होते. असेल नसेल ते वाहून जातं. भूकंप होतात. घरदारं ढासळतात. त्यात माणसं गाडली जातात. त्यातली बरीच जवळची असतात. अशा वेळीही निराशा येते. अपयश. निराशेला अपयश हे फार महत्त्वाचे कारण आहे. अपयश आलं की अनेक गोष्टी घडतात. अपेक्षाभंग तर होतोच, पण केलेल्या श्रमावर, प्रयत्नावर पाणी पडतं. वेळ निघून गेलेली असते. अपयशानं वेळ, पैसा, श्रम या सर्वांचा अपव्यय होतो. शिवाय अपयशाचा शिका कपाळावर बसतो. तो आपलं कपाळच करंट आहे असा दोष देत राहतो. अपयशाने खचून जातो. कित्येक लोक प्रत्यक्ष अपयश येण्यापेक्षा अपयशाच्या भीतीनंच निराश होतात. अनेक मुलं मुली परीक्षेचा निकाल लागायच्या आधीच नापास होऊ या भीतीनं वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करून घेतात. लवकर लग्न ठरत नसेल तर मुलाला, विशेषतः मुलीला निराशा येते. विषमता. निराशेचं हेही कारण आहे. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता या गोष्टी प्रामुख्याने कारण ठरतात. विषम समाज रचनेमुळे हीनत्वाची भावना येते व त्यातून निराशा पसरते. आपण हीन आहोत, दुबळे आहोत या विचारात नैराश्य लपलेले असते. नकारात्मक मानसिक दृष्टिकोन. माणूस कसा आहे हे त्याचा दृष्टिकोन ठरवतो. नकारात्मक दृष्टिकोनाचा माणूस वाईट असतील तेवढ्या गोष्टी प्रथम पाहतो. एकाच स्थितीकडे, प्रसंगाकडे ज्या दृष्टीने पाहिले जाते तसा अनुभव येतो. शेजाऱ्यानं घरात नवीन वस्तू आणली तर काहींना आनंद वाटतो, काहींना हेवा वाटतो, काहींना मत्सर वाटून त्याचा द्वेष करतील. तर ही वस्तू आपल्याकडे नाही व आपण ती घेऊ शकत नाही म्हणून काहींना निराशा वाटेल. आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता आहे याला महत्त्व असतं. नकारात्मक मानसिकता व नकारात्मक दृष्टिकोन सर्वत्र नकारच पाहत राहतो. त्यामुळे त्याला सर्वत्र नकारच दिसतो. या दृष्टिकोनामुळे निराशेचे ढग जमा होऊ लागतात व निराशेचं झाकोळ पडतं. तोच कंटाळवाणपणा. रहाट गाडग्याप्रमाणे तोपणा जीवनात असेल तर मन त्याला कंटाळतं. नवनवीन गोष्टीचं मनाला कुतूहल असतं. नवीन गोष्ट दिसली की मनाला हुरूप येतो, ते हरकतं. नवनवीन गोष्टीत सैर करून यावी असं मनाला मनापासून वाटतं. तोपणा असेल तर मन त्यात आंबून जातं. त्याला ते नकोसं वाटतं. त्याचा कंटाळा करू लागतं आणि तेच अपरिहार्यपणे समोर असेल तर मन निराश होतं. आकस्मिक संकट. एखाद्या वेळी आकस्मिक संकट कोसळतं. लढाई सुरू होते. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होते. सामान्य जनजीवन विस्कळीत होतं. अनेक धंद्यांचं दिवाळं वाजतं. तर कधी अतिरेकी बॉम्बस्फोट घडवून आणतात, कधी अपघात होतात, कधी प्रियजनाचा मृत्यू होतो, एकाएकी नोकरी जाते, अनावडत्या ठिकाणी बदली होते, वेळेवर प्रमोशन मिळत नाही, कमी अधिक गंभीर संकट समोर ठाकत असतात. अशा वेळी खचून जाणाऱ्या व्यक्ती विमनस्क होतात, वैफल्यग्रस्त होतात व निराशेनं भरून जातात. निराशाग्रस्त लोक व्यसनांना जवळ करतात. दारू, सिगारेट, गुटखा किंवा अन्य व्यसने यात त्यांची निराशा लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करीत राहतात. जैव रासायनिक असंतुलन. बाहेरचे काहीही कारण नसताना व्यक्ती निराश बनते. अशावेळी त्याच्या मेंदूच्या जैव रसायनामध्ये बदल घडून आलेला असतो. ज्याला दूषित जीवनरस म्हणतात ते हेच. मेंदूच्या पेशीजालामध्ये हे असंतुलन घडून येतं.
ज्याला निद्रा, भूक, लैंगिक भावना इत्यादीशी संबंध असतो, असे सिरोटोनिन हे जैवरसायन, तसेच नॉरएपिनेफ्रिन, ॲसिटाइल कोलिन इत्यादी द्रव्यांचा व निराशेचा जवळचा संबंध आहे. मेंदूमध्ये या जीवरसायनामध्ये बदल झाला की निराशा येते. या बदलाचा संबंध पुन्हा त्याचे जीन्स असतात त्याच्याशी येतो. म्हणजे जीन्सचे जे प्रारूप असते त्यानुसार पुढच्या प्रक्रिया घडत जातात. जीन्समधून हे दोष पुढच्या पिढीकडे जात असतात. त्यामुळे निराशा ही काही प्रमाणात अनुवंशिकतेशी संबंधित होते. जुळ्या मुलांचा अभ्यास केला असता एकास नैराश्याचा मनोविकार असल्यास दुसऱ्यासही तो असण्याची शक्यता सुमारे 90 ते 95% असते. मग त्या दोन व्यक्ती वेगवेगळ्या कुटुंबात वाढवल्या, वेगळ्या देशात किंवा समाजात असल्या तरी त्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. मात्र त्यांची काही लक्षणे समाज परत्वे वेगवेगळी आढळू शकतील. जीवरसायनाची गंमत अशी आहे की जशी भावना बनेल तशी जीवरसायनांची निर्मिती होते. तर कधी जीवरसायनामध्ये बदल झाला तर भावना बदलू शकते. प्रथम कोण हे ठरवणं खूपच अवघड असतं, कारण भावनेला विचार, कल्पना इत्यादी या आतील गोष्टी व बाह्य विश्वातील घडणाऱ्या घटना, प्रसंग इत्यादी अनेक गोष्टी कारण असू शकतात. लहानपणापासूनचे संस्कार व अनुभव. मुलांवर लहानपणी जे संस्कार होत असतात तेच पुढे आयुष्यभर पुरतात. त्याचेच घट्टकरण होत जाते. लहानपणी जी मूल्य मुलं स्वीकारतात त्याचंच जीवनविषयक धोरण बनतं. त्याचा दृष्टिकोन ठरायला हे संस्कार फार महत्त्वाचे असतात. लहानपणाच्या संस्कारातून आलेले गुण आणि कौशल्ये इतकी फिट्ट होतात की त्या संस्काराप्रमाणेच त्याचा स्वभाव बनून जातो. लहानपणी संस्कार होत असतात. आई वडील, मुलाचे मित्र, सामाजिक वातावरण या सर्वातून संस्काराचे जाळे विणले जाते. आई वडिलांमधील वितुष्ट, सातत्याची भांडणे, त्यांची ताटातूट, घरच्या जवळच्या नातलगाशी झालेली कटुता, जवळच्या लोकांनी केलेली उपेक्षा, अपेक्षाभंग, मुलाला अपेक्षित प्रेमाची ऊब न मिळणे, त्या मुलाला आलेले अनेक कडू अनुभव यांच्या जखमा मनावर होतात. या जखमा काळानुरूप बऱ्या होतात, पण त्याचे व्रण तसेच असतात. त्याला पोरकं वाटत असतं. आपलं, खास आपलं म्हणून या जगात कोणी नाही. ही पोरकेपणाची भावना फार भीषण आहे. अशी ज्याची जडणघडण होते ते लोक ताबडतोब निराशेनं ग्रासले जातात. माणूस प्रेमाचा भुकेला असतो. आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय ही भावनाच मोठी रम्य असते. पूर्व आयुष्यात जर कुचुंबना झाली असेल तर निराशेचा जन्म लवकर होतो. ज्यावेळी व्यक्तीवर आघातक प्रसंग येतो त्यावेळी असहाय्यता आणि निराशेवादीपणा हे भाव दाट होत जातात. परिस्थितीवर मात करता येत नाही व परिस्थिती बदलण्याची शक्यताही दिसत नाही. त्यामुळे व्यक्तीला आत्यंतिक दयनीय अनुभव येऊ लागतो. काहीच इलाज चालत नाही. व्यक्ती हताश बनते, खचून जाते. मनातली विजिगिषू म्हणजे विजयाची व जिजुगिषू म्हणजे जगण्याची वृत्तीच नाहीशी होते.